वर्षानुवर्ष सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यामध्ये गेलेली आहे आणि मराठा समाज हा प्रामुख्याने शेती करणारा समाज आहे। शेतीवर निव्वळ अवलंबून राहिल्यामुळे मराठा समाजाची आर्थिक विपन्नता निर्माण झाली, आर्थिक दारिद्र्य निर्माण झालं आणि आता आरक्षणाची मदत घेतल्याशिवाय हा समाज सुधरू शकत नाही अशी सार्वत्रिक भावना या समाजातल्या तरुणांच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि ती खरी आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पहिल्यापासूनची भूमिका आहे। हा जो प्रश्न आहे तो प्रश्न सरकारमुळेच निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं आरक्षण देऊन सरकारनं तो प्रश्न मिटवला पाहिजे। कांद्यावर अन्यायकारकरित्या सरकारनं निर्यात बंदी लावलेली आहे। यामुळं केवळ शेतकऱ्याचंच नव्हे तर सर्वसामान्य असंघटित मजुरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। जवळपास 30 लाख लोकांचा रोजगार जे बंदरावरून कांद्याची निर्यात होत होती, ते पॅकिंग करणारे असतील, हमाल असतील, क्लिनर असतील, ड्रायव्हर असतील, या सगळ्यांचा हिशेब केला तर 30 लाख लोकांचा रोजगार गेला आणि शेतकऱ्याचं जवळपास 1400 कोटी रुपयाचं नुकसान झालं। हा निर्णय कशासाठी सरकारनं घेतला, कुणासाठी घेतला, या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। तीच अवस्था दुष्काळ जाहीर केली महाराष्ट्र सरकारनं, परंतु कर्जाचा पुनर्गठनाचे आदेश नाहीत। त्याचबरोबर पीक विमा कंपन्यांना अग्रिम रक्कम देण्याचा आदेश नाहीत। खरं तर दुष्काळ जाहीर केला म्हटल्यानंतर सगळी संरक्षित रक्कम द्यायचा आदेश द्यायला पाहिजे होता। विमा कंपन्या शेतकऱ्याला दारात उभा करायला तयार नाही आणि मग या सरकारच्या या सगळ्या धोरणामुळं एवढंच नव्हे तर पाम तेलाच्या आयातीवरचा कर 5% कमी केल्यामुळं सोयाबीनचे भाव धडाधड कोसळले। 24 वर्षापूर्वी जो सोयाबीनचा भाव होता तो आता त्या लेवलला आला, पण 24 वर्षापूर्वी एक DAPची गोणी 350 रुपयाला येत होती, जी आज 1600 रुपयाला घ्यावी लागते। उत्पादन खर्च प्रचंड वाढला, पण 20-25 वर्षापूर्वीचा भाव आज सोयाबीनला मिळायला लागला। कापूस कारण नसताना आयात केला आणि कापसाचे भाव पडले। त्या सगळ्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या 6 महिन्यामध्ये 2.5% वाढलेल्या आहेत। याला जबाबदार सरकार आहे आणि म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये बड्या उद्योगपतींची कर्ज 11 लाख कोटी रुपयाची राईट ऑफ केली आणि ज्या शेतकऱ्यांच्या बद्दल सातत्यानं नाक मुरडलं जातं त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं आतापर्यंत जी 2 वेळा कर्जमाफी केली त्याची बेरीज 1 लाख कोटीच्या वर जात नाही। शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या 65% आहे आणि त्या उद्योगपतींची संख्या 1% सुद्धा नाही। म्हणजे 1% लोकांच्यासाठी 10 वर्षात 11 लाख कोटी रुपये, आतापर्यंत 25 लाख कोटी रुपये कर्ज माफ होतात आणि शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडलं जातं। म्हणून शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणं ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे। 2.5% ज्या आत्महत्या वाढलेल्या आहेत त्या आत्महत्यामुळं त्या शेतकऱ्यांचं रक्त हे सरकारच्या हाताला लागलेलं आहे आणि म्हणून सरकारनं त्याचं प्रायश्चित्त म्हणून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, या मागण्या घेऊन आज आम्ही इथं आंदोलन केलं। कुठल्या समविचारी पक्षाशी आपली बोलणी चालू आहे किंवा आज सोबत कुणाला घ्यायची? सध्या मी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दौरा करतोय आणि त्यामुळं राजकीय विषय सध्या तरी काही डोक्यात नाही आहे, पण सध्या तरी स्वाभिमानीची भूमिका कुणावर चर्चा केलेली नाही, काही नाही। आम्ही जे जनमत आहे ते जनमत मतपेटीमध्ये उतरावं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, यासाठी प्रयत्न चालू आहे। शक्य असेल त्या ठिकाणी असं जनमत आजमावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। लोकसभेच्या किमान 6 जागावर तरी आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे। नाही, सध्या तरी काय आम्ही काही विचार केलेला नाही कोणाचा। सरकारनं तो प्रश्न मिटवला पाहिजे अशी भूमिका आत्ताची नाही, गेल्या अनेक वर्षापासूनची आमची भूमिका। उद्या आपला जालना दौरा आहे, आपली काही भेट मनोज जरांगे सोबत आहे किंवा चर्चा या परिसरात ते असतील तर भेटायचा प्रयत्न करेन। सर मला एक सांगा, दूध आमचा त्यांच्या आंदोलनाला नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे।
दूध दरवाढी संदर्भात 5 रुपयाचं अनुदान राज्य शासनानं जाहीर केलं. मात्र ते अनुदान जर पाहिलं ज्या पुरेशा पद्धती आहेत तेवढे शेतकऱ्यांना अनुदान पुरेसं नाही आहे. त्या अनुदानावर आपण समाधानी आहात का किंवा आपण याच्याकडे काही मागणी केलेली आहे का दुधाच्या अनुदानासंदर्भात जे 5 रुपयात राज्य सरकार एक तर अजून त्याच्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे आणि राज्य सरकारचं जे ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंट आहे ते अजूनही शेतकऱ्यांच्या नोंदी करताना किंवा त्याला टॅग मारताना दिसत नाही. त्याच्यामध्ये टाळाटाळ करतात अशी माझ्याकडे तक्रारी आली आहेत. सरकारनं त्यांचे कान धरून त्यांना त्यांचं काम करायला सांगावं. पण पहिल्या टप्प्यामध्ये सरकारनं थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं जे भूमिका घेतलं आहे ते स्वागतार्ह आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.